श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण रुद्राक्षाचे शरीरावर होणारा परिणाम पाहणार आहोत। रुद्राक्षाचे फायदे सांगणारे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, पण आपण आज प्रॅक्टिकली डेमॉन्स्ट्रेशनच्या माध्यमातून याचे शरीरावर होणारे परिणाम पाहणार आहोत। बऱ्याच वेळा मला क्लायंट त्यांची पॉझिटिव्ह एनर्जी वाढवण्यासाठी उपाय विचारतात, तर त्याकरिता अनेक उपाय आहेत, पण त्यातलाच एक म्हणजे रुद्राक्ष धारण करणे। जनरली 1 ते 14 मुखीपर्यंत रुद्राक्ष धारण केले जातात। त्यात सगळ्यात इझिली उपलब्ध असलेला रुद्राक्ष म्हणजे 5 मुखी। रुद्राक्षाचे महत्त्व जेवढे आध्यात्मिक आहे तेवढेच हेल्थ बेनिफिट्स देणारे देखील आहे। 1 ते 14 मुखीपर्यंत जे रुद्राक्ष आहेत त्यांचे प्रत्येकाचे वेगवेगळे फायदे आहेत। आपल्या ऊर्जेला म्हणजेच आपल्याला 1 ते 14 पैकी कुठला रुद्राक्ष सगळ्यात जास्त सूट करतो हे आपण ऑरा स्कॅनिंगच्या माध्यमातून जाणून घेऊ शकतो। आणि आपण स्कॅनिंग न करता जरी रुद्राक्ष घातला तरी तो आपल्या ऊर्जेला कधीच कमी करणार नाही। फक्त एवढंच असू शकते की सपोज मला 7 मुखी रुद्राक्ष सूट करतो आणि मी 5 मुखी घातला आहे, तर 5 मुखी रुद्राक्ष माझी थोडी कमी ऊर्जा वाढवेल 7 मुखीच्या तुलनेत। अजून एक फॅक्टर ऊर्जेमध्ये अफेक्ट करू शकतो, तो म्हणजे त्या रुद्राक्षाची क्वालिटी। आता तुम्ही इथे पाहू शकता की माझ्याकडे एवढे रुद्राक्ष उपलब्ध आहेत आणि हे सर्व अभिमंत्रित रुद्राक्ष आहेत आणि मला हे वेगवेगळ्या ठिकाणावरून आशीर्वाद स्वरूपात प्राप्त झाले आहेत। यात काही 2 मुखी, 6 मुखी, 4 मुखी, 5 मुखी रुद्राक्ष आहेत। चला तर मग आता आपण डेमॉन्स्ट्रेशन पाहूया। सगळ्यात पहिले आपण ताईंची स्वतःची जी ओरिजिनल पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती मी मोजणार आहे। त्यांची पॉझिटिव्ह एनर्जी ही 80% आली आहे। ताईंची जी ओरिजिनल पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती 80% आलेली आहे। आता मी त्यांच्या हातात 6 मुखी रुद्राक्ष देते। तुम्ही इथे पाहू शकता, बघा हा मी 6 मुखी रुद्राक्ष त्यांच्या हातात दिला आहे। 1 2 3 4 5 आणि 6। त्यांनी जसा रुद्राक्ष हातात घेतला तशीच या रुद्राक्षाची पॉझिटिव्ह एनर्जी त्यांच्या ओरिजिनल पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये ॲड झाली आहे आणि आता त्यांची पॉझिटिव्ह एनर्जी ही 95% म्हणजे 95% एवढी झाली आहे। आता मी हा रुद्राक्ष काढून घेते आणि रुद्राक्ष काढल्यानंतर त्यांची एनर्जी परत तेवढीच येईल। आता आपण एक 5 मुखी रुद्राक्ष ताईंच्या हातामध्ये ठेवतो आहे, जो कमी गुणवत्तेचा आहे। आता तो कमी गुणवत्तेचा आहे तो आपण कसं ठरवलं, जेव्हा आपण त्यांचं परत पॉझिटिव्ह एनर्जी मोजली तेव्हा त्यांची ओरिजिनल जी होती 80% त्यापेक्षा ती थोडीशी वाढली। म्हणजे फार काही फरक आपल्याला त्या एनर्जी वाढण्यामध्ये दिसला नाही। म्हणून आपण काय केलं, परत अजून एक दुसरा 5 मुखी रुद्राक्ष ताईंच्या हातामध्ये दिला। आता हा दुसरा 5 मुखी रुद्राक्ष आहे जो चांगल्या गुणवत्तेचा आहे। आता चांगल्या गुणवत्तेचा जेव्हा आपण हा रुद्राक्ष ताईंच्या हातामध्ये दिला आहे तर तेव्हा तुम्ही पाहू शकता की किती पटकन ताईंची ऊर्जा जी आहे ती 100%च्याही वर गेली आहे। माझ्या मशीनचा 100% म्हणजे 180 डिग्री आहे आणि 180 डिग्रीपेक्षा पण ती जास्त गेली, म्हणजे 100%च्या वर त्यांनी ऊर्जा वाढवलेली आहे। तुम्ही पाहू शकता की किती फास्टमध्ये त्यांनी 100%च्या वर ऊर्जा केली। पण रुद्राक्ष हे 5 मुखीच आहेत। पहिलेच आपण 5 मुखी होता आणि हा पण 5 मुखी आहे, पण 2 मध्ये अंतर काय आहे की जो आपण दुसरा रुद्राक्ष दिला त्यांनी 100%च्या वर ऊर्जा वाढवली आणि पहिल्यानी कमी वाढवली। आता परत मी एक तिसरा रुद्राक्ष देते आहे, तो थोडा छोटा आहे पण तो पण 5 मुखीच आहे। आता आपण याची क्वालिटी चेक करूया की हा कसा आहे। हा पण रुद्राक्ष चांगल्या क्वालिटीचा आहे, कारण पहिल्या रुद्राक्षांनी जशी त्यांची 100च्या वर ऊर्जा केली होती तशीच दुसऱ्यानी पण केली। हा जो रुद्राक्ष आहे हा 7 मुखी रुद्राक्ष आहे।
हा एका ब्रासलेटमध्ये टाकलेला आहे, हा पण चेक करू की ताईंना हा सूट होतो आहे की नाही। तर त्याकरिता आपण परत त्यांची पॉझिटिव्ह एनर्जी मोजत आहोत। तर ताईंची 7 मुखीची पॉझिटिव्ह एनर्जी आली आहे। 7 मुखीची ताईंची पॉझिटिव्ह एनर्जी आली आहे 90%। तुम्ही बघू शकता की वेगळे जे आपण वेगळे मुखी रुद्राक्ष जे ताईंच्या हातात दिले आहे, प्रत्येकाचं रीडिंग हे वेगळं आलेलं आहे। आता आपण काय करणार आहोत, पूर्ण 5 मुखी रुद्राक्षाची एक माळ ताईंच्या हातात देणार आहोत आणि आता आपण परत रीडिंग घेऊया की ताईंची पॉझिटिव्ह एनर्जी किती टक्के वाढली आहे। परत मी जेव्हा चेक करते तेव्हा परत मशीनने दाखवलं की ही 100%च्या वर आहे, कारण की यामध्ये 108 मणी आहेत 5 मुखी रुद्राक्षांचे आणि ताईंना 5 मुखी रुद्राक्ष हा सूट झालेला आहे, कारण त्यांची सगळ्यात जास्त ऑरा 5 मुखी रुद्राक्षांनी वाढवली आहे। यावरून आपल्या काय लक्षात येते की आपण कितीही मुखी रुद्राक्ष धारण केला तरी आपली ऊर्जा ही वाढणारच, फक्त त्याचं वाढण्याचं पर्सेंटेज जे आहे ते कमी जास्त असू शकते। पण शास्त्रानुसार जेव्हा आपण रुद्राक्ष शरीरावर धारण करतो तेव्हा तो अभिमंत्रित असायला हवा। म्हणून मी तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तो अभिमंत्रित कसा करायचा ते करून दाखवणार आहे आणि तो कसा घालायचा ते सुद्धा सांगणार आहे। तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।